मग परत एकदा कॉरिडॉरमधून वॉशरूमला जात होते आणि डस्टबिन ठेवलेल्या असायच्या. नेमकी मी बाहेर आली का तो डस्टबिन खाली पडलेला असायचा. आणि सगळे सॅनिटरी पॅड्स इकडे-तिकडे, इकडे-तिकडे. अरे बाप! कचरा इकडे-तिकडे. आणि हे रोज होत होतं. लिटरली ते 5 दिवस जास्त चाललं. 6व्या दिवशी मी ॲडमिट होते. आणि ती जी मुलगी होती, हं. तिचं प्लॅन टेस्ट झाल्यानंतर ती विचित्र आवाज काढायला लागली. खूप विचित्रपणा करायला लागली. अंघोळ करायची नाही, अशी घाण-घाण राहायला लागली. मग आम्ही काय केलं, की आम्ही ठरवलं, की तिला तिच्या घरी सोडून येऊ आपण. हं. मग तिला तिच्या घरी सोडलं आम्ही. आणि कॉलेज संपलं, शेवटचं वर्ष होतं आमचं. 3-4 महिन्यानंतर असं ठरलं, की तिचं लग्न ठरतंय. आणि अच्छा. हो. आणि ती जर्मनीला शिफ्ट होणार होती. तिचं खूप छान होतं, म्हणजे जो मुलगा होता खूप छान होता. आता आम्हाला वाटलं, की सगळं संपलं. एक ड्रामा-बिमा झाला. नंतर पण खूप तिने घाबरवलं आम्हाला. आम्हाला वाटायचं, की तिच्यात आत्मा-बित्मा काहीतरी आहे बाबा, काही प्रॉब्लेम आहे तिला. हं. खूप नेलं आम्ही मंदिरात-बिंदिरात नेलं. यायची मग ती कधीतरी, नाहीतर नाटकं करायची. सो असं करत-करत गेली ती जर्मनीला. तिथे तिच्या नवऱ्याचा अचानक फोन आला मला, की "बाई हिची पत्रिका एकदा चेक करते का? हं. ही ना खूप विचित्र वागते." ती पण भिंती कोरत होती. स्वतःला जखमा करून घेत होती. तिकडे पण. हो. स्वतःचे जे बोटं असतात ना, त्याची स्किन खायची ती. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बायोमंडल या लिंकला ओपन करा किंवा YouTubeला जाऊन बोलू निवांत पॉडकास्ट सर्च करा. हे व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहेत.